हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आपण आलेलो आहोत भारतातल्या सगळ्यात मोठ्या किसान कृषी प्रदर्शनला। तुम्ही जर कालचा आपला व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजेल। बरंच फिरून झाल्यानंतर इथे त्यांनी खाण्याची सुद्धा अगदी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। इथे सगळ्यात पहिल्यांदा काय खायचं असेल तर कूपन घ्यावं लागतं। खाण्याचे सुद्धा बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला भेटेल, जसं की वडापाव, समोसा, डोसा, पावभाजी, तवा पुलाव किंवा राईस प्लेट वगैरे असे बरेचसे ऑप्शन्स आहेत इथे खाण्याचे। आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे इझिली सगळं खाण्यासाठी मिळून जाईल। मला बरीच भूक लागलेली इथे फिरून, त्याच्यामुळे मी इथे राईस प्लेट घेतलेली। 120 रुपयाला एक राईस प्लेट होती, त्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ आले होते। तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये खात असाल तर 2 लोकांसाठी ही राईस प्लेट अगदी मस्त आहे, अगदी फुलफिल आहे असं तुम्ही म्हणू शकता। हलकंसं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही इथे वडापाव, समोसा वगैरे असे पदार्थ सुद्धा खाऊ शकता। इथे राईस प्लेटमध्ये 3 चपात्या होत्या। मी 1 चपाती काढून 2 चपात्या आणि 2 पुऱ्या घेतल्या। वरण भात होतं, वांग्याची भाजी होती, मिक्स व्हेज होतं आणि पायनॅपल शिरा होता। जेवण अगदी ॲव्हरेज होतं, छान होतं। म्हणजे भूक लागली असेल, खायचं असेल तर खाण्यासाठी अगदी चांगले चांगले ऑप्शन्स आहेत इथे। त्यानंतर इथे पुढे आपण मत्स्यपालनवाल्या स्टॉलमध्ये जातो। इथे ना फिश फीडिंगसाठी वगैरे तुम्हाला जे काही लागेल ते सगळं इझिली मिळून जाईल। तिथूनच पुढे जर बाहेर आलो तर तुम्हाला अगदी मोठमोठ्या कंपन्यांचे प्रोडक्ट इथे पाहायला भेटतील। शेतीसाठी लागणारी सगळी आधुनिक उपकरणं तुम्हाला इथे अगदी इझिली मिळून जातील। दरवर्षी खास शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन भरवण्यात येतं आणि भारतातलं सगळ्यात मोठं हे कृषी प्रदर्शन आहे। यंदाचं यांचं 32वं वर्ष आहे प्रदर्शनाचं। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे कृषी प्रदर्शन आहे आणि 13 डिसेंबरपासून 17 डिसेंबरपर्यंतच हे प्रदर्शन आहे। त्याच्यामुळे तुम्ही अजून जर ह्या प्रदर्शनाला गेला नसाल तर आज ह्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे वाटिका म्हणून एक स्टॉल येतं। इथे तुम्हाला फुलांची सुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारची बियाणं भेटून जातील, जसं की इथे झेंडूमध्येच तुम्ही पाहू शकता खूप व्हरायटीमध्ये इथे झेंडूची फुलं होती, त्यांची बियाणं तुम्हाला इथे अगदी इझिली भेटून जातील। त्यानंतर जी आपल्याला शेतजमिनीसाठी माती वगैरे लागते ती माती वगैरे सुद्धा तुम्हाला इथे मिळते। मातीपासून बनलेल्या बऱ्याच वस्तू तुम्हाला इथे पाहायला भेटतील। त्यानंतर अगदी गावरान भाज्यांचे जे बियाणं आहेत ती सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील। तुम्ही जर भाज्यांची किंवा फळांची, फुलांची शेती करत असाल तर डेफिनेटली ह्यावाल्या सेक्शनला तर व्हिजिट केलंच पाहिजे।
त्यानंतर हा पुढचा स्टॉल आहे हरित दालनचा. त्यानंतर पुढचा स्टॉल येतो एंटरप्राइजचा. असे बरेचसे स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला भेटतात आणि शेती रिलेटेड तुम्हाला ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू लागतील त्या सगळ्या वस्तू इथे भेटून जातात. जरी तुम्ही शेती करत नसाल, तुम्ही शेतकरी नसाल, तरीही प्रत्येकाने आवर्जून एकदा ह्या एक्झिबिशनला येऊनच गेलं पाहिजे. खूप गोष्टी शिकायला मिळतात, खूप नवनवीन गोष्टी पाहायला भेटतात, शेतीची आधुनिक उपकरणं पाहायला भेटतात. पूर्ण प्रदर्शन फिरून घेतल्यानंतर हा जो पास आपल्याला भेटलेला असतो तो पास इथे पुन्हा काढून ठेवावा लागतो. ऑनलाईन तिकीट फक्त 80 रुपयाचं होतं. इथे येऊन तुम्ही तिकीट काढलं तर 150 रुपयाचं तिकीट आहे. तुमच्यापैकी किती जण या प्रदर्शनाला जाऊन आलेत मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.